नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार मित्रांनो, भोकरदन तालुक्यामध्ये अनवापाडा एक गाव आहे आणि आत्तापर्यंत आपण ऐकलं असेल महाराष्ट्रामध्ये मुतारीचे पैसे खाल्ले, गटरीचे पैसे खाल्ले, नालीचे पैसे खाल्ले, संडास बांधायचे पैसे खाल्ले, त्यानंतर नाली साफ करायचे पैसे खाल्ले. पण आत्तापर्यंत आपण हे ऐकलं नव्हतं मित्रांनो का गावकऱ्यांचं पाणी विकलंय म्हणून त्याचे पैसे खाल्ले. अनवापाडा ग्रामपंचायत म्हणजे अनवा ग्रामपंचायतीने जे लोकांना पिण्याचं पाणी होतं ते दररोज म्हणजे दिसाडकं होत नाही, त्यांना ते पाणी मिळत होतं नळाच्या माध्यमातून. परंतु या ग्रामपंचायतीने काय केलं, ते पाणी एका शेतकऱ्याला विकून टाकलं आणि ते इकडं सांगायचे लोकांना का पाईपलाईन फुटलेली आहे, पाईपलाईन अशी झालेली आहे, लाईट खराब आहे, मोटर जळालेली आहे, अनेक काही उडवाउडीचे उत्तर देऊन. आणि आपण फेसबुक लाईव्हसुद्धा येतो. प्रकाश रोडकर नावानं एक पेज आहे आपलं, तर ते सुद्धा आपण फॉलो करा वेळोवेळी. आणि त्याची लिंक जी आहे ती समोरही पाठवा आणि कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा मित्रांनो. प्रकाश रोडकर, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल, मुख्य संपादक. शेख करीम, अनवापाड़ा. क्या समस्या क्या है तुमचा? समस्या ये है कि हमको 8 दिन से पानी नहीं आया था हमारे नल को. और जो है तो हम आगे गुच्छुप से इधर खेत में जब इधर जानवर लेके आए तो हमारे को इधर पाइपलाइन दिखी और वो नल छोड़ने वाले का बोलना ऐसा था कि भाई तुम्हारी पाइपलाइन का वाल जो है तो फुटा हुआ है. हम और लाइन जो है तो बार बार जा रही और लाइन 9:15 बजे से तो 3 बजे तक के लाइन का यहाँ जाने का कोई शॉर्टेज नहीं है. लाइन पूरी 8 घंटे 7 घंटे रहती. और हमने जब इधर आके देखे तो मतलब ये ग्राम पंचायत की जो पाइपलाइन है तो वो दूसरे बावर में पानी जा रहा. और हमने ऊपर आके देखे तो इधर चने को जो है तो पानी भरना चालू है. ये काय में से जा रहा पानी? ये ग्राम पंचायत की पाइपलाइन में से. कहाँ से पाइपलाइन? ये पाइपलाइन हमारे कंबल दरे में बावड़ी खोदी हुई ग्राम पंचायत की. वहाँ से पानी कहाँ तक जाता? ये हमारे अनवी की ग्राम पंचायत की बावड़ी है, अपने पंचायत के पीछे. वहाँ पे पानी गिरता और हमको जो है तो पानी मिलता. और 8 दिन से हमारी गली को पानी नहीं है, इस वास्ते हम आज यहाँ आए. इसका कारण क्या है, पानी नहीं आने का कारण? ये कारण क्या, अब ये जो हमारे जो पदम भैया उनके हाथ में दे हुए तो वो हमने उनको कुछ बोले तो वो 2-3 बातें जरा सिल्लक बोल के जो है तो हमारे को ये करते. लाइन जा रही है और जो है तो वाल टूटा हुआ है ऐसा बोल के हमको धमका के जो है तो ये कर देते. न अभी पानी इन्होंने बेचे क्या, ये इनके भाईचारे से दिए जैसे? नहीं, उनका बोलना ऐसा है. हमने उनके मेंबरों को फोन लगाया तो वो बोलते कि भाई 3,000 रुपये पावती फाड़ी हुई पंचायत की. एक बोलता 4200 रुपये फाड़ी हुई है. ऐसा बोल के उन्होंने जो है तो बोले हमने ग्राम पंचायत का निर्णय ऐसे लिया कि भाई पानी बेचे बोल के. ये कमेटी ने पानी बेचे जैसा? हाँ, 11 जनवरी आपका बोलना है? हाँ, हमारा बोलना नहीं है, उनका बोलना ऐसा है. नहीं, तो जैसा आपको उन्होंने बोले ना कि भाई ये ग्राम पंचायत की बॉडी ने पावती बरोबर. आणि काय झालं, सकाळी करीम भाईनं मला फोन केला आणि सांगितलं तात्या पाणी येत नाही नळाला, 8 दिवस झाले आपल्याला आणि 8 दिवसानंतर पाणी येत नाही. ते सांगता म्हणजे लाईन नाही, पाणी नाही, अमकं ढमकं. आणि त्यांना मला बोललं ते दाखवलं ते पाणी. आम्ही येऊन पाहिलं सगळं, पंचायत कमिटीला बोललो. मी 4-5 लोकांना फोन केले, त्याने आम्हाला माहित नाही म्हणे की बा पाणी कोणाला लिकलं काय ऐकलं हे माहित नाही म्हणे. मी 4-5 सदस्य, आमचे देवशिम बाबा आहे, सुरेश हे आपला लास आहे, त्यांना फोन केला. त्याने आम्हाला माहित नाही म्हणे काय चाललं तर ग्रामपंचायतचं. तुम्ही सदस्याची चर्चा करून घेतली का? नाही, त्यांना चर्चा, आम्ही चर्चा केली सदस्य. माझ्या संग सदस्य आहे बाबा, इकडे 1 मिनिट. त्यांचं काय बोलणं आहे मग बाबा सदस्य? मला माहित नाही म्हणे. बाबाच ते सांगणे, मला माहितच नाही म्हणे बाबा. मग ते तर म्हणे आम्ही सदस्याशी बोलून मॅडमला पावती फाडली असं सांगू लागले होते आम्हाला. आता ग्रामसेवक मॅडमला आम्ही उद्या विचारू की बा तुम्ही पावती फाडलेली आहे तर आम्हाला विचार पाहिजे. गावात पाणी नाही, 4-5 गल्ल्याला पाणी नाही, 8 दिवस झाले. ते लोक तक्रार करू लागले गावातले पाड्यावरची. करीम भाई सांगणे आम्हाला. दादा तुमचं नाव? तुम्ही कोण? सदस्य, ग्रामपंचायत सदस्य. हे तुम्हाला माहित होतं की शेतासाठी पाणी विकलेलं आहे? काहीच मालूम नाही मला. आता अनिल दादाने फोन केला तेव्हा मला नाही, आम्हाला विचारलंच नाही. आम्ही स्पष्ट सांगू राहिलो ना की आम्हाला काहीच मालूम नाहीये. आता मालूम झालं म्हणून आलो आम्ही. याचं काही ठराव काही घेतलेलं नाही का? ठराव नाही, काहीच नाही. मग हे वरच्या वर समजा कर्मचारीचं काम आहे का सर्व? नाही, आमचं काही हे नाही. त्याच्यात त्याने दोघं तिघांनीच करेल, उपसरपंच सरपंचानेच करेल. दोघांना करेल का? तुमचं काही संबंध नाही त्याच्यात? संबंधच नाही, आम्हाला आता मालूम झालं ते. ओके. डायरेक्ट
काय म्हणलं सरपंचाच्या हिशोबाने पाडेल मला काय खूप सरपंच आम्हाला विचारलं का सगळं? पाणी तुमचं नाव सगळं तुमचं सगळं विचारून होतं. हमने कुछ पानी लगता है बहुत दूर तक है नहीं से यहाँ से तो कट कर दे ऊपर पंचायत खड़े है गरम पंचायत से चलता कर देखना हाँ चलता